Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र पीआय राजेश पाटील, अधिकारी महाजन यांना सह आरोपी करा, धसांची मागणी. तर मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. नितीन बिक्कडनं धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली. वाशीमधून आरोपी फरार करण्यात नितीन बिक्कडचा हात. फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून सुरेश धसांचा आरोप. मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा. धस कोणाला भेटले काही देणं घेणं नाही, धसांवर आमचा विश्वास. मस्साजोगकरांची भूमिका. ग्रामस्थांसोबतच्या चर्चेनंतर धसांकडून केज पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत चर्चा. आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. महादेव मुंडे हत्या प्रकरणी सुरेश धस ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेणार. SIT चौकशीची महादेव मुंडे कुटुंबियांची मागणी. सोमवारपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा. निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. राहुल गांधी आणि सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासात अपात्रतेची कारवाई. मग कृषी मंत्री कोकाटेंची आमदारकी रद्द कधी करणार, काँग्रेसचा सवाल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणार. सदनिका घोटाळ्यात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार. मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे शिवसेनेत सलोख्याचे संबंध राखण्याचा सामंतांचा प्रयत्न. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. राज ठाकरेंसोबत कुठलीही राजकीय नाही तर गप्पांरूपी चर्चा. मराठी भाषेसह उद्योजकांवर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी मंत्री म्हणून पुढाकार घेण्याबाबत राज ठाकरेंकडून मार्गदर्शन घेतलं, सामंतांची माहिती. लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर वोट. उपयोगिता 5 वर्षांसाठी संपल्यामुळे आता लाडक्या बहिणींवर भाईगिरी सुरू. सामनातून महायुती सरकारवर हल्लाबोल. काँग्रेस नेते रवींद्र दंगेकरांचं स्टेटस चर्चेत. गळ्यात भगवं उपकरण असलेला फोटो स्टेटसला. दंगेकर शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. जळगाव जालन्यात 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी 8 जणांवर कारवाई. जळगावात 3 अल्पवयीन मुलांसह झेरॉक्स दुकानदार ताब्यात. तर जालन्याच्या बदनापुरात केंद्र चालकासह शाळेच्या कर्मचाऱ्यांना अटक. ठाणे महापालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाईविरोधात दिवेकर आक्रमक. फाशीची प्रतिकात्मक दोर लावून इमारतीत रहिवाशांचं आंदोलन. Cancer Healer Center, a new beginning.